की मी नाही चेतन, हा आहे चेतन, ही आहे श्रावी. मी नाही विकी, हा आहे विकी. Yes. VIP लोक ही कायम लेट असतात. ती आपले कामधंदे पूर्ण करून येत असतात. जा कसा होतो हा, तुम्ही आता पण खाली पडलो बघू असतो आता. शकता. तर नमस्कार गायजांनो. तर स्वागत आमच्या आहे तुमचं आमच्या पहिल्या व्लॉग मध्ये. यस जोरात बोलली नाही, जरा जोरात. पहिल्या वाला जोरात ब्लॉग बोलली, मध्ये mic आहे आमच्या आपल्याकडे. माईक आहे. असं काय हा तेच तर हॅलो, माईक mic आहे. testing. तर इंट्रोडक्शन असं चाललंय आमचं की मी नाही चेतन, हा आहे चेतन, ही आहे श्रावी. मी नाही विकी, हा आहे विकी. येस आम्ही नाही श्रावी, ही आहे श्रावी. श्रावी. तसं आमचं आहे ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. स्वागत असं. तसं तर आज तुम्हाला आम्ही मुंबई दर्शन दाखवतोय. नाही मुंबई दर्शन असं नाही. ऍक्च्युली असं आहे की पुढच्या व्लॉग मध्ये जो पडेल त्याच्यामध्ये तुम्हाला असं दिसेल की आम्ही बोललोय हा आमचा पहिला व्लॉग आहे, पण नाही, हा आमचा पहिला व्लॉग आहे. आमचं Yes. असं ठरलं की जर काही चांगल्या कामाची आपण सुरुवात सुरुवात करतोय करतोय. तर ती देवाच्या आशीर्वादाने करू. भावाने देवाच्या आशीर्वादाने सुरुवात Yes. करावी. त्यासाठी आम्ही आज सुरुवात करत आहोत गणपती बाप्पा. मुंबईतले 5 मुख्य देवस्थान तुम्हाला दाखवू आम्ही. हा त्यासाठी आम्ही आता चाललो. तर श्री गणेश करूया. Yes, गणपती बाप्पा मोरया. आता तुम्हाला एक एक दर्शन दाखवतो, ते तुम्ही काउंट करत जा. तुम्ही कंटिन्यू गाईस. काय जणू आता ही रंगत पंगत आमची चालली आहे देवदर्शनाला. मुंबई किचड, हा हा, शी आम्हाला व्यवस्थित जावं लागेल इथून. हा तर हा काय बोलतोय निघालो काही आम्ही. ऐकायला येत आहे नाही येते मला आयडिया नाहीये, पण इग्नोर आपलं करा. पहिलं दर्शन कुठचं आहे? हा पहिलं दर्शन कुठलं आहे ते तर आपण सांगितलंच नाही ना. हा पहिलं दर्शन कुठलं आहे? ओके सो गाईजांनी आता आम्ही निघालो आहे मुंबादेवीच्या दर्शनाला. मुंबईत राहतो म्हटल्यानंतर मुंबादेवीचं दर्शन काही चांगलं काम करण्याच्या आधी मस्तच आहे. ती आहे म्हणून मुंबई आहे आणि मुंबई आहे म्हणून आम्ही आहोत. सो येस म्हणून यांना बोलत होतो लवकर उठा, लवकर जायचं. काय तरी पण आळसेपणा करायचा आहे. त्याला आता मी बोलली असते कोण सकाळचं लवकर सकाळचं उठलं दर्शन आणि करायचं लवकर असतं. उठलं. लोकं या बाहेर एकला दोघांना दर्शन फोन करतात. करून मी काय उठवलेलं शोधलं आणि त्यामध्ये पण ट्रॅफिकमध्ये आमचं लावलं ठरलं होतं लागतं 11 वाजता निघायचं अरे, आणि आम्ही निघतोय आता वाजले किती 1 वाजता. हे बघ मग हाय मॅग्नेट. सो हे असं आत ठेवून हे असं हा. pin केलं. पण हे खूप मोठं आहे. सो इट्स ओके, चालतंय. वेलकम बॅक. आम्ही आलो आहोत फायनली मुंबादेवी मंदिराजवळ. ए ये ना. हा पार्किंग परिसर आहे मुंबादेवीचा, बघू शकता तुम्ही. बघू शकता आताच आम्ही गाडी आणि मी नाही चेतन, हा आहे चेतन. अरे किती वेळ एकच हे सारखं सारखं काय आहे. नेहमीप्रमाणे तो लेट म्हणून हा मी नाही चेतन. हा नेहमीप्रमाणे लेट आहे. मग अशी जसं मी ब्लॉग मध्ये बोलली ना की माझं म्हणणं असं आहे, VIP लोक ही कायम लेट असतात. ती आपले कामधंदे पूर्ण करून येत असतात. ए तू मगाशी आपण सगळे दिसलो तरी का तू एवढा झूम घेत होतास? हो दिसलो ना. मला डाऊट आहे. मी आता 0.5 तर गाईज नेहमीप्रमाणे आम्ही लेट आहोत. नाही आम्ही फायनली पोहोचलोय. मुंबादेवी टेम्पल जवळ पोहोचलो आम्ही फायनली. Yes, आणि नेहमीप्रमाणे लेट आहोत ह्याच्यामुळे. ह्याच्यामुळे सुनीता घरी गेले 2 वेळाने माझं नाव घेतात. एक्सक्यूज मी. बघा वेगळं माझं म्हणणं बोलायचा काय काहीच अर्थ नाही. माझं म्हणणं काय, लेट का होतात? VIP लोक असतात ती लेट होतात. ते कसं जाऊ दे. आपलं, आता आम्ही कामं मुंबादेवीच्या बच गया साला. पार्किंग मध्ये आहोत. पुढचं आता आम्ही मंदिरातलं तुम्हाला दाखवू परिसर कसा आहे. पहिलं दर्शन पूर्ण करायचं. पहिला आम्ही चेक करतो की फोन अलाउड आहेत की Allowed नाही, नाहीये. तरच आम्ही शूट करू शकतो, नाही तर आम्ही नाही. तर मला असं वाटतं देऊ की शकतो. हा तर म्हणजे नाही दाखवू शकतो. नसेलच तर आता बाहेर दाखवू. येऊन पुन्हा Yes. भेटू. आता काय पार्किंगचे पैसे भरले 40 रुपये. तर अशा प्रकारे मुंबादेवीच्या मंदिरात आम्ही चाललो आहे. हे फायनली मुंबादेवीचं मंदिर आहे मंदिर आहे. आणि हा परिसर तुम्ही बघू शकता मुंबादेवीचा कसा होतो. हा, तुम्ही आता पण खाली पडलो बघू असतो शकता. म्हणजे कसं पडू नये म्हणून. ह्या व्हिडिओमध्ये एकच खंत वाटते. मुंबादेवीच्या परिसरात मी आलो आहे पण एकही
आपलं हिरवा चुडा आणि जे आपण बोलतो ओटी तो प्रकारच नाही. पहिलंच दर्शन झालंय आणि हा देवीचा प्रसाद पण भेटलाय आम्हाला. तर नवीन कामाची सुरुवात करायची असेल तर मुंबादेवीला दर्शन घेणं गरजेचं आहे. तर आम्ही दर्शन घेऊन आता नुकतेच बाहेर खूप छान दर्शन झालं आहे. आणि अजून एक तुम्हाला एक माहिती द्यायची सांगतो. आतमध्ये 2 प्रकारचे दर्शन आहे. VIP दर्शन हवं असेल तर 50 रुपये पर पर्सन आणि लाईनीतून सुद्धा जाऊ शकता तुम्ही. हो. 2 दर्शन आहेत. छान दर्शन झालंय असं म्हणजे बघायला गेलं तर आम्ही छान म्हणजे VIP दर्शन घेऊन आलोय. हा आणि बिंग मुंबईकर. एक्झॅक्टली आणि खूप पॉझिटिव्ह वाईब झाले आम्हाला दर्शन येस. प्लस खूप मन असं प्रसन्न झालं. फोन आतमध्ये अलाउड नाही, तुम्ही व्हिडिओ वगैरे काढू शकत नाही, त्याच्यामुळे आम्ही ते शूट नाही करू शकलो. आणि काय ठीक आहे आमचं दर्शन आम्ही बोललोच होतो जर अलाउड असेल तर आम्ही बाहेर येऊन दाखवू करू, बोलून. नाहीतर मग ठीक आहे बाहेर येऊन बोलू. तर गाईज परत आमच्या स्वागत आहे तुमच्या चॅनलमध्ये. डायरेक्ट सॉरी मुद्द्यावरती येणं झालं. बिंग चॅनल मुंबईकर. आमचं आहे, स्वागत म्हणतो तुमच्या चॅनल मध्ये. काय ठीक बोलायचं? आहे. तर असू दे. तर जाने दो साहब नया है वो. अशा प्रकारे नवीन आहे आम्ही. तर मी हे बोलत होतो आता आमचं पुढील डेस्टिनेशन आहे जबरेश्वर. जबरेश्वर. तिथे 2 देवस्थान आहे. खंडोबाचं मंदिर आहे आणि शंकराचं मंदिर आहे. आणि त्यानंतर आम्ही जाणार आहोत महालक्ष्मी आणि बाबुलनाथ आणि लास्टला मुंबईचं आराध्य दैवत म्हणजेच सिद्धिविनायक. तर जबरेश्वर म्हणजे बाणगंगा. बाय द वे आम्ही Yes. बाणगंगेला बाणगंगेला चाललोय, तर चाललो. तुम्हाला बाणगंगा पण दाखव. दाखव. म्हणजे बाणगंगाला अलाउड आहे शूट करणं जेवढं मला माहिती आहे. हो. शूटिंग होते तिथे. सो नेक्स्ट जनरेशन बोलत होती मी. Destination. नेक्स्ट डेस्टिनेशन इज जबरेश्वर. इथे कालभैरव मठात जायचंय. हा जाऊया ना. जाऊया. हा आपण 6वं डेस्टिनेशन ऍड झालंय कालभैरव मठ. तिथे आता आम्ही चाललोय. इथेच आहे बाजूला, मी याला दाखवलं. इथे कसं मन प्रसन्न झालं दर्शन खूप घेऊन. छान. तसं- हा दर्शनाबद्दल आपण थोडंसं बोलूया हो. की खूपच छान. म्हणजे आम्ही खूप वेळ देवीच्या समोर बसलो होतो. अन्नपूर्णा देवी पहिली दिसली आम्हाला. हा जगदंबा अन्नपूर्णा हो. असं दोन्ही नाव लिहिलेलं होतं तिथे. ओके. सो ती एक दिसली आणि बाजूलाच आपली मुंबादेवी आहे बसलेली. हो. सो आम्ही गेलो आणि खूप छान दर्शन झालं आमचं. म्हणजे मन प्रसन्न झालं, तृप्त झालं. म्हणजे खूप छान वाटलं, पॉझिटिव्ह वाटलं. ही जी नवीन आम्ही सुरुवात करतो आहे त्यासाठी. आणि आम्ही खूप वेळ असं समोर बसलो होतो. मनसोक्त देवीला पाहता आलं. घाई गडबडीत दर्शन झालं नाही. जे काय आहे ते आम्हाला बसून जे आम्ही तिच्यासाठी जे घेतलं होतं काय ओटीचं जे असतं सगळं नारळ आणि सगळं जे आपण देवीला देतो. हा ये देखो. तो उनका कॉल चालू आहे. तर ते आम्ही सगळं स्वतः बसून दिलेलं देवीला आणि खूप छान म्हणजे खूपच छान दर्शन झालं. मस्त. तेच जसं मगाशी विकी तुम्हाला बोललं की 2 टाईपचे दर्शन आहेत. VIP वाले जिथे तुम्ही 50 रुपये देऊन डायरेक्ट देवीच्या समोर जाता आणि दुसरं लाईन लावून. आम्ही 50 रुपये देऊन गेलो होतो कारण की आम्हाला लवकरात लवकर म्हणजे म्हणतात दर्शन ना पाहिजे दर्शन होतं. हवं आहे. कारण आमच्याकडे तेवढा टाइम Time पण नाही कमी आहे. आहे, त्यामुळे पटापट दर्शन घ्यायचं होतं. नाही आणि तेवढं मनसोक्त घेता सुद्धा आलं. सॉरी डिस्टर्ब करतो. बोल रे. आज देवीचं दर्शन घ्यायला, देवाचं दर्शन घ्यायला आणि अप्रतिम म्हणजे सगळ्यात मोठी गोष्ट आज आमच्या गाण्याचे 35,000 व्ह्यू गेले. 35,000 गाण्याचे व्ह्यू गेले आमचे. भावाला Congratulations. खूप हा. खूप अभिनंदन. दुसऱ्या ब्लॉग मध्ये मी असं म्हणालेली आहे जो ऑलरेडी शूट झालाय बरं का. त्याच्यामध्ये मी असं म्हणाले की आमच्या भावाचं गाणं येणार आहे. ठीक आहे. तर ते गाणं ऑलरेडी आलंय. तर त्या गाण्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये असेल. हा, ते ते जाऊन तुम्ही बघा. नक्की बघा. आजच त्या गाण्याला 35,000 व्ह्यूज आलेले आहेत. सो ह्या भावाचं माझं गाणं आहे. नक्की लाईक बघा. करा, फॉलो करा, त्याला सबस्क्राईब करा. शेअर करा ते गाणं जेवढं जास्त जमेल आणि तेवढं. त्याला आणि viral पण कॉमेंट करा. हा आणि कॉमेंट पण करा त्या गाण्यावरती कसं वाटलं तुम्हाला. आणि त्या ब्लॉग मध्ये त्याने गाणं रिव्हील पण केलेलं. पण ठीक आहे ऑलरेडी गाणं आउट झालंय. सो आता ते ठेवू शकतो आपण. हो, ठेवू शकतो. पण तर आम्ही देवीबद्दल बोलत होतो. आमच्या याच्यामुळे गाण्यावर आलं. गाण्यावर नाही ठीक आहे. हा तुम्हाला एक वैशिष्ट्य अरे सांगायचं तुझं राहिलं. माईक मध्ये आवाज तरी जात असेल का? उलटा लावलाय तू. तू पण आहे ना हुशार आहेस. हा आणि मॅग्नेट सोड. पिन कर. हा, ठीक पिन आहे. कर. करतो जरा थांब. तर वैशिष्ट्य असं सांगायचं होतं. मुंबईत कोणी पण येऊ काय पडते. हळूहळू. ए ज्यूस द्या रेला. मॅडमला ज्यूस द्या.
शूट करता करता थकले आहेत. हे वैशिष्ट्य सांगायचं राहिलं, मुंबईत येतात सगळे आपले कामधंदे चांगले करतात, तर त्या हिशोबाने मुंबईमध्ये संकट न येण्याचं कारण म्हणजे मुंबादेवी. म्हणजे कोणतंही संकट येऊ दे, देवी आपली शस्त्र घेऊनच उभी असते. येस, ही जसं संकट की आजवर आलं, बरेच आले जे वादळ येणार होते, जे मुंबईला धडकणार होते, ते मुंबईला न धडकताच पुढे गेले. हे त्यामुळेच हे शक्य झालं, कारण मुंबादेवी इथे बसलेली आहे. ती या मुंबईची आराध्य दैवत आहे. पण काय बोलतात ते, आपण बोलतो ना, एक समोर लढण्यासाठी ढाल असते, तसं देवी समोरच उभी असते. कोणतंही संकट येऊ दे, येस, तर पहिली देवी समोर उभी राहते, ते संकट बाहेरच्या बाहेर पळवून लावते. जर आज मुंबई एवढी समृद्ध आहे तर ते फक्त आणि फक्त मुंबादेवीमुळे. म्हणून आम्ही बोललो की जर आम्हाला ही सुंदर सुरुवात करायची आहे तुमच्या सगळ्यांसोबत, तर पहिलं व्लॉग हाच पडला पाहिजे. ॲक्च्युली आमचं ना इंटेन्शन पण नव्हतं व्लॉग करायचा, आमचं फक्त एवढं ठरलं होतं की आपण, कारण पहिला व्लॉग मी बोलली ऑलरेडी, त्या हिशोबाने आम्ही दुसरा शूट केला होता. तर आम्ही बोललो तो टाकायच्या आधी एकदा आपण देवदर्शनाला जाऊ. तेव्हाच दोघांपैकी कोणाच्या तरी डोक्यात आलं की जर आपण जातोच आहे तर आपण तेही रेकॉर्ड करू. तर आम्ही तेही रेकॉर्ड करायचा तेव्हा निर्णय घेतला. तर हे व्लॉगसाठी, कॉन्टेंटसाठी आम्ही नाही करत आहोत. मनापासून आमची श्रद्धा आहे देवीवरती आणि सगळ्या देवांवरती, जिथे आम्ही चाललो आहे. आणि आम्ही मुंबईत, आमचा जन्म झाला आहे, आम्ही वाढलो मुंबईत आहे, आणि आता आम्ही नवीन सुरुवात मुंबईमध्ये करतो आहे. आणि त्यामुळे आम्ही बोललो की ज्यांचा हात आमच्या पाठीशी कायम आहे, आमच्या डोक्यावर कायम आहे, त्या देवांचा आशीर्वाद घेऊनच आपण पुढे जाऊया. म्हणून हा व्लॉग येतोय, नाही तर हा व्लॉग नसता आला. म्हणजे कसं, आता तुम्हाला दाखवायचं, म्हणजे आता आम्ही येणारच होतो ना, तर बोललो एक ब्लॉग होऊ शकतो, त्याच्या हिशोबाने हा ब्लॉग चालू केला. हा, पण आलोय आम्ही पूर्णपणे श्रद्धेने, मनाने आणि आशीर्वादासाठी. येस, चांगल्या कामासाठी देवाचं दर्शन हे घ्यावंच, त्यासाठी आम्ही आलोय. तर बोललो आपण पण हा ब्लॉग करून दाखवू लोकांना की कसं शूट चांगलं दर्शन घेतो आम्ही, ते पण सांगू, त्यासाठी हा ब्लॉग आहे, जास्त काही हे नाही. तर तुमचं प्रेम असंच राहो. चला पुढच्या दर्शनाला जाऊ. तर आम्ही बाईक इथेच सोडून आता चाललोय, डेस्टिनेशन आमचं चेंज झालं आहे. आम्ही चाललोय काळभैरव मठामध्ये. तिथे आता आम्ही चाललोय. जबरेश्वर त्याच्यानंतरचं, इथे बाजूलाच असल्यामुळे आम्ही चालत जायचा निर्णय घेतला. हे बघा ते जरा राहिलं माहित आहे. किती वेळ बीप करायचं मी आयुष्यामध्ये मी नसेल, थांब ना काय होणार आहे काय माहिती. हे तू दुसऱ्या व्लॉग मध्ये पण बोललाय, है ना? आणि त्याचं उत्तर मी त्याच्यात तुला दिलंय. मी नसेल तर माझ्या भावाचं काय होणार आहे काय माहिती. नाही, सध्या त्या भावाचं जर तुमच्या पण तर मुलगी असेल भावासाठी तर नक्की सांगा. का हा ब्लॉग कट होणार आहे? हे कट अजिबात नाही होणार. बोल ना. तर आम्ही नाही तर आम्ही मी काय बोल? तर आम्ही आता आम्ही नेक्स्ट याला चाललोय. गाव वैभववाडी आहे आणि वसंत जाधवचा मुलगा आहे खास म्हणजे, आणि हा भोसरीचा आहे. हा, तर त्याच्यासाठी आम्ही मुलगी शोधतोय. तुमच्या ओळखीमध्ये कोणी चांगली मुलगी असेल तर नक्की आम्हाला सांगा. काय माहिती आहे, मुलाची गॅरंटी आम्ही 100% देऊ शकतो. एकदम चांगला निर्व्यसनी असा मुलगा आहे. काय नाही एकदम निर्व्यसनी असा सुंदर आहे. बघा, असं छान असा पोरगा आहे हा, मुलगा आहे हा. पोरगा म्हटलं इकडे मुंबादेवी उद्यान आहे, पोरगा बोलली तर माझी येऊ आई शकतात. हे ऐकून मला ओरडणार आहे, अरे पोरगा हा शब्द का बोलली, मुलगा बोलायचा. तर ठीक आहे, शट अप. बरोबर आहे. तर ह्याच्यासाठी बघा, तुमच्या ओळखीत कोणी असेल तर मुलाची गॅरंटी आमची आहे, किती चांगलं आहे ह्याची गॅरंटी आम्ही देऊ शकतो 101%. तुमच्याकडे 100% तसा स्टॅम्प नाही. तर आपल्याला हा बाबा, अरे आपले फॅन लोक भेटले आहेत. पुढे हा दादा, तुमचं दुकान फेमस आता. तर बघितलं, आपले फॅन लोक आता भेटले होते. तर मला बोलतात ब्लॉगमध्ये मला दाखव, म्हणून त्यांना झूम केलं मी. चांगलं आहे, थँक्यू. तर हे बघा पण चांगलं आहे. येस. अरे हे नाही, हे बघ पुढे
आपण पोचलो आहे. बंद आहे आलं वाटतं. भैरवनाथ. बंद आहे. 4 बजे खुलेगा. ओके हो, तर बाहेरूनच घ्या. ते आत आहे एकदम आत आहे. असं मंदिर राईटला बंद फिरून झालंय आहे. वाटतं. इथून नाही दिसणार. असं मंदिराचा राईट time मध्ये आहे. असतो. तर आता 5ला मंदिर चालू होणार आहे. ठीक आहे, आपलं जसा क्रम होता तसा आपण चालू करू. जबरेश्वरला जाऊ. पण दर्शन न भेटायचं कारण म्हणजे काय माहिती आहे का, ह्या व्यक्तीमुळे. हा व्यक्ती ए, लेट इथे झाला एक नसता ना, second, तुझा हात येणार वेडा. हा व्यक्ती जर लेट आला नसता तर सगळी दर्शन वेळेत झाली असती. हा Actually, व्यक्ती बंद late आहे, आला. चालू करायला लागेल जरा. हा. अरे शिट, नॉनसेन्स. फोन आला. आता हे रिपीट नको करूस. राहू दे, कंपनीचा होता. तर कंपनीचे फोन मी असे सुट्टीच्या दिवशी उचलत नाही. मग ती तुझ्या कंपनी कंपनी कोणती मधले पण जेव्हा असेल. हे बोलतील ना. एअरटेल असो या हा हा नाव घे नाव घे साईडला नाव घे नाव घे. तर माझ्या मित्रांनो, तुम्ही साईडला असं माझं म्हणणं होतं. आवाज केला. सध्या आवाज गेलाय. ज्यूस घशाला प्यायची गरज कोरड पडली आहे, तर ज्यूसची आवश्यकता आहे खूप. पण आमचे साहेब आता कधी जेवणाची पण आवश्यकता आहे अशी वाटते. कारण वाजले 2. अरे वा काय असतं वा असतं ते वाजले ते वाजले म्हणजे कसं, आम्ही कॅरेक्टर नुसार ते बोलतो ना. अच्छा तुम्ही ते वाचा वैभव भाव मांगले होतो. घुसलात का. हा, ते कसं कॅरेक्टर कोणतं केलं की ते तोंडात ए बसलं बस जातं. झालं चल बस झालं, चला. बस झालं तर चल. कंपनीवरून सांगणार होतो आम्ही. काय कंपनी. कंपनी चांगल्या असतात सगळ्या. तर ती कोणती पण असो, एअरटेल असो, जिओ असो, या आपली स्वतःची कंपनी. जास्तीत जास्त 2 या 3 महिन्यामध्ये आमची कंपनी ओपन होणार आहे. हो ना मॅडम. हो मॅडम, 2 या 3 महिन्यात ना आपली कंपनी. तुम्ही आता जेवढी मेहनत घ्याल त्यावर डिपेंड करता आपली कंपनी कधी उभी. आता मी सारखी मॅडम पडते. मॅडम सकट आम्ही पण पडलो असतो. काय बघू शकता तुम्ही, रात्रंदिवस बिचारे मेहनत करतात या मॅडम आमच्या. एडिट करतात, ब्लॉग शूट करतात, अजून काय करतात, अजून खूप काय काय करतात. म्हणजे थंबनेल वगैरे असं काय काय खूप असं एडिटिंगचं काम असतं, त्या मॅडम खूप करतात. परत मग आमच्या डोक्याला ताप देतात. हे कसं करायचं, हे का करायचं. ए हॅलो हॅलो काय हे कसं करायचं. मी कसं तुम्हाला करायचं एकदा म्हणजे, पण नाही विचारलंय. 1 मिनिट. अरे बघ तुझ्यामुळे मी उलटा पकडायला लागली फोन. हे कसं करायचं ते कसं करायचं मी ह्यांना एकदाही नाही विचारलं. उलट हा मला विचारतो. आले व्हिडिओ. अरे व्हेरी गुड. देवीच्या दर्शनानंतर एक चांगलं काम झालं, आमची व्हिडिओ आहे. मी प्रयत्न केल्याने कधीच परमेश्वर कधीच भेटतो. यांना विचारून काही करत नाही. अरे म्हणजे माझं मी म्हणणं करते तसं आहे की स्वतः डायरेक्ट करते. आणि यांना दाखवते की हे बघा हे हो. झालंय. म्हणजे हा. कसं, आणि ह्यांना एक्सेप्ट करण्या वाचून पर्याय नाहीये कारण ह्यांना ते एडिट करता येत नाही. म्हणजे थँक्यू. आपण आलं तर आमचा काही चुकून असो. काय म्हणजे काय म्हणजे काय कॅमेरा ऑन केल्यावरती तुझ्यावरती फिल्टर लागतो का. तर काही जण नाही 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 तो मगाशी ज्या ऍटिट्यूड मध्ये माझ्याशी बोललास ना त्या ऍटिट्यूड मध्येच मला आता हवंय की मुळात काय बोलतोस. ऍटिट्यूडच नाहीये मला. हो का का? ठेवायचा ऍटिट्यूड. हो का? माणसाने ऍटिट्यूड हा शब्दच बाळगू नये. माणसाने माणुसकीप्रमाणे माणसासारखे माणसाशी वागावे. बस झालं. हा. एवढं अति ज्ञान देऊ नकोस. खूपच पहिली माणसं गोष्ट झाली म्हणजे ना. एवढा विचित्र ऍटिट्यूड मध्ये हा आता माझ्याशी बोलत होता ना आणि लगेच मी कॅमेरा ऑन केल्यावर जो फिल्टर त्याने लावलाय बाप रे. पाकर शिवाय गुड जोक. तर बॉस तसं आपण केस गेलेत आमच्या साहेबांचे. ठीक आहे, जाऊ दे ना. परत येणार आहेत. शिवाजी द बॉसचं काय होतं, टकलू केला होता. मग परत तू आले कर ना. नको ना. तू कर ना. झालं फायनली फायनल फायनल झालंय. आता चाललोय आम्ही जबरेश्वरला. चला. हो. तर मंडळी, जबरेश्वरला जायच्या आधी रस्त्यामध्येच एक खंडोबाचं मंदिर लागतं. तिथे पण आम्हाला जायचं होतं. मग आम्ही ठरवलं आधी खंडोबाचं दर्शन घ्यावं. मग आम्ही निघालो खंडोबाचं दर्शन घ्यायला. हे बघा, हे खंडोबाचं मंदिर. किती सुंदर, मस्त आणि मनमोहक असं खंडोबाचं रूप. त्याचं दर्शन खूप सुंदर झालं. दर्शन घेऊन मन तृप्त झालं.
आम्हाला वाटलं होतं की आम्हाला मंदिर बंद मिळेल, पण नशिबाने आम्हाला मंदिर चालू मिळालं आणि आम्हाला खूप छान दर्शन मिळालं. खूप आनंद झाला. परत एकदा खूप छान दर्शन दिलं आणि मी बाईकवरती मनात विचार करतच होती की मला मनापासून आतून इन्स्टिंक्ट येत आहेत की मंदिर असेल चालू. अँड येस, खूप छान दर्शन झालं. हां, खूप छान दर्शन झालं. तर हे दर्शन घेऊन झालं. आता आम्ही निघालो आहे परत पुढच्या दर्शनाला, जबरेश्वरला जायला. तर तिकडे जाऊन काय घडलं आणि त्या दिवसामध्ये पुढे काय काय घडलं हे बघायसाठी तुम्हाला पार्ट 2 बघावा लागेल. तर भेटूया आता पार्ट 2मध्ये. तोपर्यंत लाईक करा, सबस्क्राईब करा, घंटी दाबा, शेअर करा आणि कमेंट पण करा. थँक्स फॉर वॉचिंग.